हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण थंडीच्या दिवसात कोणते पौष्टिक पदार्थ घरात बनवून ठेवायचे, शिवाय आपण आपल्या त्वचेची पण काळजी कशी घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। लसणाच्या 17-18 पाकळ्या घेतलेल्या आहेत सालासकट आणि ते परतून घेतलेलं आहे। त्याच्यात लाल तिखट पण ॲड केलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात, फक्त कलर जरा चांगला असेल ते पण लाल तिखट तुम्ही ॲड करा, म्हणजे छान कलर येतो। शिवाय तुम्ही खोबरं किंवा मग शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात आणि याच्यात तुम्ही खडे मीठ ॲड करा, खूप छान लागते। दर 15 दिवसांनी बनवून ठेवा। महिना 2 महिन्याने बनवली तर त्याचा ना वास कमी होतो आणि चवीत पण फरक वाटतो, म्हणून 15 दिवसांनी बनवली ना का छान लागते ती। आणि ही चटणी आहे ना बटाटे वडे किंवा पोळी भाकरी पराठे कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, तर खूप युजफुल आहे आणि शिवाय सर्दी खोकल्यासाठी पण पचनासाठी पण चांगली आहे। दुसरा पदार्थ आहे थालीपीठ। तर थालीपीठाची आधी भाजणी आपण कशी करायची ती बघूया। तर मी इथे 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। तर ना मी थालीपीठाची भाजणी ऋतूप्रमाणे ना कमी जास्त त्याच्यात बदल करत असते। तर यावेळी मी जास्त ज्वारी बाजरी हे घेतलेलं आहे आणि तांदूळ गव्हाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। गहू तर याच्यात घेतलेलेच नाही। उडदाची डाळ घेतलेली आहे, चणा डाळ घेतलेली, अख्खे मूग घेतलेले, कुठलं तरी कडधान्य ना तुम्ही सालासकट टाकत जा। आणि ना जिरं पाव वाटी घेतलेली आहे आणि 1 वाटी मी धणे याच्यात ॲड केलेले। थोडंसं ना चिमूटभर मेथी पण ॲड करायची। हे सगळं आता भाजून झालेलं आहे आणि मिक्सरमध्येच बारीक करा, अगदी बाहेर दळायला देण्याची किंवा चक्कीत दळण्याची काही गरज नाही। छान असं जाडसर वाटून होतं ही भाजणी। आणि याच्यात मी आता ना मोरिंगा पावडर टाकलेली आहे। घरी असं मोरिंगाची भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भाजी जास्त जर कोण खात नसेल तर ही पावडर मी नेहमी घरात ठेवते। आता हे टिफिन बॉक्समध्ये वगैरे एखाद द्यायचा असेल पदार्थ तर त्याच्यात पण मी ही हळूच ॲड करते मोरिंगा पावडर, कारण हे ना आपले इम्युन सिस्टीम वाढवते। शिवाय याच्यात ना संत्र्याच्या 7 पट व्हिटॅमिन सी असतं आणि ना 15 पट पोटॅशियम असतं, जे केळ्यामध्ये असतं त्याच्या 15 पट पोटॅशियम या मोरिंगा पावडरमध्ये असतं। शिवाय तुमची शुगर लेवल मेंटेन राहते आणि इम्युनिटी वाढते। तर हल्ली मी ही मोरिंगा पावडर थोडीशी भाजीमध्ये ॲड करते, तर थोडीशी वरणामध्ये ॲड करते, म्हणजे ना मुलं खात नसतील तर आपण हे जेवणामध्ये ॲड केलं ना तर त्यांना ते पौष्टिक ठरतं जेवण। तर पहा इकडे मी हा बॉक्सच मागवते दरवेळी। मागच्या पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं, तर बरणीत भरून ठेवलं का बरेच दिवस ही पुरते, तर अशी मी या प्रकारे ठेवली। शिवाय इतर पण याचे उपयोग होऊन जातात। नेचर शुअरची ही मोरिंगा पावडर ना 100% प्युअर आहे, तर कायम ही स्टोअर करून ठेवायची घरी। याची ना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही चेक करा आणि मागवायचं असेल तर मागवा। तर आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी भाजणीमध्ये टाकलेले, थालीपीठ बनवूया। तर कांदा आणि कोथिंबीर टाकली, जास्त आज भाज्या नव्हत्या। मोरिंगा पावडर टाकल्यामुळे ते पौष्टिक होणारच आहे। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी पण ॲड करायचं आहे त्याच्यात। तर असा छान गोळा बनवून झालेला आहे। आता 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। मोरिंगा पावडरमुळे याचा काय कलर फारसा असा बदललेला नाही आहे, तसाच आहे। तर ही पावडर ना तुम्ही स्मूदीमध्ये टाकून पण खाऊ शकता। तर आता मी तयारी इथे सगळी केलेली आहे, तवा तापत ठेवलेला। आता आपण एक थालीपीठ थापूया। आज संध्याकाळी मी जेवण वेगळं काही केलं नाही, तर थालीपीठच खाण्याचं ठरवलेलं आम्ही। तर तवा तापलेला आहे, त्याच्यावर तेल लावायचं आहे आणि हे पहा थालीपीठ तयार आहे। तर छान असं भाजून घेऊया तव्यावर। तुम्ही याच्यात तूप पण टाकून भाजू शकता। तर अशा प्रकारे तयार आहे। मगाशी जी चटणी बनवलेली आहे, तर रात्रीचं दही खायचं नाही म्हणून मग मी चटणी बरोबर खाते। लोणी म्हणजे आज बटरच आहे विकतचं, तर त्याच्याबरोबरच आम्ही खायला घेतलेलं आहे। तर छान असं थालीपीठ पौष्टिक तयार आहे। थालीपीठ जसं पौष्टिक असतं आरोग्याला, या दिवसात खाल्लंच पाहिजे, तसं ड्रायफ्रूट्स पण महत्त्वाचे आहेत आपल्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी, हिमोग्लोबिनसाठी, सगळ्यासाठी हे महत्त्वाचं आहे। तर त्वचेसाठी आपण हे खातो, पण तसंच त्वचेला आपण वरून जर अजून मेंटेन ठेवलं तर चांगली राहते। इथे पहा मी मोरिंगा पावडर मगाशी जी दाखवली तीच घेतलेली आहे 1 चमचा। तर ॲज अ स्क्रबर म्हणून त्याचा उपयोग करू शकतो। त्याच्यात ना मी आता खोबरेल तेल टाकलेलं आहे
तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण टाकू शकता आणि अशा प्रकारे ना तुम्ही थंडीच्या दिवसात छान असं स्क्रब करत जा. जी आपली डेड स्किन आहे ना ती निघून जाईल आणि ना चांगली तत्व आपल्या स्किनला मोरिंगामुळे मिळतात आणि स्किन चांगली तजेलदार होते. डेड स्किन तर निघूनच जाणार आहे. आता पहा मी थोडा वेळ स्क्रब केलं आहे, चोळून घेतलेली आहे चांगली हे आणि त्याच्यानंतर ना थोडा वेळ थांबायचं आहे आणि नंतर वाईप करून घ्यायचं आहे. कुठल्याही मऊ फडक्याने घ्या किंवा मग टिश्यू पेपरने घ्या सॉफ्ट अशा आणि त्याच्यानंतर तुम्ही फेस वॉश करायचं आहे. पण कुठलाही सोप न लावता वॉश करा. तुमची स्किन एवढी तजेलदार होईल ना, आता तुम्ही रिझल्ट बघालच. माझी स्किन किती छान झालेली आहे. तर अशा प्रकारे ना तुम्ही मोरिंगा पावडर ॲज अ स्क्रबर म्हणून पण यूज करू शकता. स्वतःला ना नेहमी नॅचरल पद्धतीनेच फिट ठेवायचं. तर इकडे पहा हे ड्रायफ्रुट्स आहेत, तर हे आपण रोज असेच आपले खाल्ले नाही जात, मग त्याचे ना छान असे लाडू आपण करून ठेवायचे या थंडीच्या दिवसात. अगदी जास्त काही कठीण नसतं. तर 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे, त्याच्यात हे ड्रायफ्रुट्स बदाम आणि अक्रोड ना आवर्जून थंडीच्या दिवसात खायचे. वाटल्यास तुम्ही काजू कमी खा, पण अक्रोड थंडीच्या दिवसात खूप चांगले असतात. नॅचरली त्याचं जे तेल असतं ते सुद्धा चांगलं असतं. शिवाय आपल्या मेंदूला चांगलं आहे अक्रोड आणि त्वचेला सुद्धा. तर हे मी ना सगळे तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स असतील तेवढे तुम्ही या साजूक तुपात परतून घ्यायचे आहेत चांगले. आणि त्याच्यानंतर सुकं खोबरं घ्या थोडंसं, ते सुद्धा चांगलं असतं थंडीच्या दिवसात आरोग्याला. तर ते सुद्धा मी परतून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर खजूर आपण घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा खजूर असेल तो घ्या. तर तो खजूर मी घेतलेला आहे, मगाशी दाखवलेलं आम्ही किती घ्यायचं ते. तर तेवढं खजूर थोडंसं हाताने ना असं तोडून घ्यायचा हा खजूर. आणि नंतर ना जे आपण जी कढई घेतलेली आहे तुपाची त्याच्यातच मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. आता ना गॅसची फ्लेम मी थोडीशी अगदी मंद ठेवलेली आहे आणि परत थोडंसं हे परतून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करून घ्यायची आहे आणि त्याच्यात ना वेलची पावडर टाकायची आहे. त्याच्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि गार झाल्यावर ना ह्याचे छान छान छोटे लाडू करायचे आहेत. तर ना याच्यात नंतर खसखस आपण ॲड करायची, ती कशा प्रकारे ते बघूया. तर छान असा गोळा तयार झालेला आहे आणि आता छोटे छोटे बॉल्स म्हणजे छोटे छोटे अगदी लाडू तयार करायचे आहेत. का रोज एक आपल्या पोटात हा लाडू गेलाच पाहिजे. पहा अशा प्रकारे. तर खूप अगदी सोपी रेसिपी आणि थंडीच्या दिवसात आवर्जून करून ठेवायची ही. तर मी याच्यातच घोळवलेला आहे हा लाडू. तर ही खसखस पण आरोग्याला चांगली असते, शिवाय दिसायला पहा किती सुंदर दिसते. तर अशा प्रकारे मी हे पौष्टिक लाडूसुद्धा बनवलेले. तर हे केसांसाठी, त्वचेसाठी आणि पूर्ण आरोग्यासाठी खूप पौष्टिक लाडू आहेत. तर असे पौष्टिक पदार्थ घेऊन आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो, त्वचेची काळजी घेऊ शकतो आणि आपण या थंडीच्या दिवसात फिट राहू शकतो. तर असे पदार्थ तुम्ही नक्की घरी करून बघा आणि स्वतःच्या स्किनची काळजी घ्या, स्वतःच्या केसांची काळजी घ्या. अगदी बारीक सारीक गोष्टींची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.